जालना जिल्ह्यात असलेल्या वीज बिलाच्या थकीत रकमेच्या वसुलीपोटी महावितरणने आता धडक मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या माध्यमातून सूचना आणि नोटिसा बजावून दाद न देणाऱ्या 97 ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. वसुली मेळावा आणि जप्तीची मोहीम राबवून देखील जालना पालिकेला मालमत्ता कराची वसुली करण्यात अपयश आलंय. शहरातल्या मालमत्ता कराची एकूण थकबाकी 22 कोटींवर गेलेली असताना पालिकेला फक्त 7 कोटींपर्यंतच वसुली करण्यात यश मिळालंय. विविध प्रलंबित मागण्यांकरता यवतमाळमध्ये वकिलांनी कामबंद आंदोलन केलं. राष्ट्रीय विधी आयोगाने ॲडव्होकेट ॲक्ट 1961 मध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात एक विधेयक केंद्र सरकारकडे पाठवलं. त्यात अनेक जाचक अटी आहेत. ते असंवैधानिक असल्याचा आरोप करत बार काउन्सिल ऑफ इंडियानं सर्व वकिलांना कामबंद करण्याचं आवाहन केलं. त्यानुसार यवतमाळ जिल्हा बार काउन्सिलनं कामबंद आंदोलन पुकारलं. महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांकडून आज बंद पाळण्यात आला. गोवंश हत्या करताना धोंडीराम आखाडे या व्यक्तीनं पाहिल्यानं त्याची हत्या झाली आणि अजूनही त्याचा शोध लागला नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गावकऱ्यांच्या बंद आणि मोर्चामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनावर परिणाम झालेला पाहायला मिळाला. औरंगाबादमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन 12 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. मुदस्सीर मुख्तार शेख असं या मुलाचं नाव आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षभरापासून तो मदरशात शिक्षण घेत होता. खरं तर मदरशात मोबाईल वापरायला मनाई आहे, तरी देखील त्याच्याकडे मोबाईल आला कुठून हाही प्रश्न आहे. रत्नागिरीच्या गावखडी भागात एक विशेष पालखी भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी गावखडी गावची ग्रामदेवता असलेल्या जाकादेवीची पालखी गावभेटीला बाहेर पडते आणि गावखडी येथल्या स्वामी समर्थांच्या पालखीची पहिली भेट गावखडीत होते. मग दोन्ही पालख्या मार्गस्थ होतात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा गावखडीत सुरू आहे. हा नयनरम्य सोहळा पाहण्याकरता गावखडी परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. औरंगाबाद जिल्ह्यातल्या घाटशेंद्र्याचे शेतकरी रामेश्वर भुसार यांच्या मंत्रालयातल्या मारहाण प्रकरणी सरकारकडून खुलासा करण्यात आलेला आहे. भुसार यांना मंत्रालयात पोलिसांकडून मारहाण झालेली नाही. भुसार यांना मारहाण झाली ही वस्तुस्थिती नाही असं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. श्री भुसारे यांना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे मारहाण करण्यात आलेली नाही. दोन्ही सभागृहातील सन्मान्य सदस्यांनी या प्रकरणी दुसऱ्या दिवशी मरीन लाईन पोलीस स्टेशनला समक्ष जाऊन चौकशी केली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सन्मान्य सदस्यांना आरोपीला न्यायालयात नेले असल्याचे खोटे सांगितल्याचे, आरोपीला मारहाण करण्यात आल्याचे तसेच आरोपीचा प्रथम खबरी अहवाल नोंदवून घेण्यात न आल्याचे मुद्दे सभागृहात दिनांक 25 मार्च 2017 रोजी उपस्थित केले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.